बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। अवनी वाघिणीच्या शिकारीवरून सुधीर मुनगंटीवार आणि राज्याच्या वन खात्यावर चोहोबाजूंनी हल्लाबोल होत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील खास त्यांच्या शैलीमध्ये आरोपांच्या फैरी झाडल्यात। वाघिणीला बेशुद्ध न करताच तिच्यावर गोळी का झाडली असा परखड सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। अवनी वाघिणीच्या शिकारी प्रकरणी वन खात्याचं समर्थन करणारे मुनगंटीवारांवर सुद्धा राज यांनी टीकास्त्र डागलंय। वाघाचे फक्त पुतळे उभारून वाघांचं संवर्धन करता येत नाही असा टोला राज ठाकरेंनी लगावलाय। भाजपला सत्तेचा माज आलाय, त्यामुळेच असे प्रकार घडत असल्याची टीका सुद्धा राज ठाकरेंनी केली आहे। इतरही आयुध आपल्याकडे असतात, जगभर आहेत, आपल्याकडेही आहेत। तिला बेशुद्ध करून तुम्हाला तिचं संवर्धन करता आलं असतं। एक जीव गेलाय, त्याच्याबरोबर अजून 2 जीव जाणार की मनेका गांधींनी काहीतरी म्हटलं म्हणून ह्यांनी काहीतरी त्याला एक उत्तर दिलं। याच्यामध्ये 50 पैसे खर्च करून आम्हाला जर फोन केला असता तर सगळ्या गोष्टी कळल्या असत्या वगैरे, इतकं बोलायची आवश्यकता नव्हती। त्याच्यामुळे मंत्री म्हणून जबाबदारीने त्यांनी पण बोलावं। काय यांना जरा थोडासा सत्याचा माज आलाय या सगळ्या लोकांना की आम्ही काहीही केलं तरी काही आमच्याबद्दल काही होणार नाही आहे। मला असं वाटतं घोडा मैदान जवळ आहे। मी परत आपल्याला सांगतो की ह्याच्यात राजकारण नाही आहे, परंतु यांचा माज उतरणं खूप आवश्यक आहे। दरम्यान याआधी अवनी वाघिणीच्या मृत्यूवरून कोणी कोणी वन खात्याला निशाणा केले त्यावर एक नजर टाकूया। मनेका गांधींनी अगोदर टीका केलेली आहे। केंद्रीय आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी काय म्हटलंय बघूया। सुधीर मुनगंटीवारांवर आगपाखड करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली होती, तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा सरकारबोल हल्लाबोल करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या मुद्द्याला हात घातला होता। शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार सरकारवर गोळ्या का घालू नयेत असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला होता। तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांचं विधान ट्विट करत महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला होता। एकीकडे अवनी वाघिणीच्या मृत्यूवरून राजकारण तापलं असतानाच तिच्या 2 बछड्यांचा अजूनही शोध न लागल्यानं प्राणीप्रेमींची चिंता वाढली आहे। अवनी वाघिणीला शनिवारी रात्री गोळ्या घालून ठार करण्यात आलं। त्या घटनेला आज 4 दिवस उलटलेत, मात्र अजूनही अवनीच्या बछड्यांचा शोध लावण्यात वन खात्याला यश आलेलं नाहीये। 10 ते 11 महिन्यांचे बछडे आईशिवाय जंगलात कसे राहतील असा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला सतावतोय। अवनीच्या मृत्यूप्रमाणे तिच्या बछड्यांच्या अस्तित्वाचं गूढ सुद्धा वाढत चाललंय। यानंतर एक धक्कादायक बातमी आहे। आजपर्यंत तुम्ही अनेक प्रकारचे रॅकेट चालवणाऱ्या टोळ्यांविषयी ऐकलं आणि पाहिलं सुद्धा असेल, मात्र परभणी चक्क प्रति तहसील कार्यालय चालवलं जात होतं। या कार्यालयातून सर्व प्रकारचे दाखले आणि परवानग्या दिल्या जात होत्या, मात्र अखेर या बनावट तहसील कार्यालयाचा पर्दाफाश झालाय। राज्यातल्या अनेक शासकीय विभागांना दलालांचा विळखा पडलाय हे सर्वश्रुत आहे, मात्र परभणीत काही दलालांनी मारलेली मजल पाहिली तर तुम्हाला धक्का बसेल। कारण परभणीत काही दलालांनी प्रति तहसील कार्यालय सुरू केलं होतं। या बनावट तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारांच्या सहीनिशी सगळी प्रमाणपत्र मिळत होती। जुने दस्तावेज, जात प्रमाणपत्र, तहसील कार्यालयातून मिळणारी सगळी प्रमाणपत्र इथे मिळत होती आणि अगदी हुबेहूब। सोमवारी रात्री पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या 95 जणांच्या टीमने एकाच वेळी रात्री 2 वाजता 10 ठिकाणी धाडी टाकल्या। यामध्ये अनेक कागदपत्र, शिक्क्यांसह 2 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। यामध्ये मुख्य आरोपी सय्यद अब्रार सय्यद इलाही आणि शेख अनवरला अटक करण्यात आली आहे। काही अभिलेखांची तपासणी केल्यानंतर आम्ही रात्री पोलिसांच्या मदतीने 10 ठिकाणी धाडी टाकल्या। त्या ठिकाणी 5 ठिकाणी काही आक्षेपार्ह अशा आमच्या संचिका, काही डॉक्युमेंट्स, काही आमच्या शिक्के सुद्धा काही ठिकाणी आढळून आले आणि म्हणून त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून त्याच्यापैकी 2 जणांना अटक केलेली आहे। बाकीचे सध्या अटक करण्याची तयारी चालू आहे। जे परभणी तहसीलमध्ये जातीचे प्रमाणपत्र बनावट व बोगस टोळीचा आम्ही पर्दाफाश केलेला आहे। याच्यात 3 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे, 2 आरोपी अटक केलेले आहेत आणि समोर ते दस्तावेज सीज केलेले आहेत। एवढ्यावरच न थांबता दिलेली प्रमाणपत्र संबंधित कार्यालयातून अधिकाऱ्यांना पैसे देऊन अधिकृत करण्यापर्यंत ही या दलालांची मजल गेली होती। या ठगांचा भांडाफोड झाला तो राष्ट्रवादीचे नगरसेवक SM अली पाशा यांच्या बहिणीचे आणि मुलीच्या ओबीसी जात प्रमाणपत्रामुळे।
जात पडताळणी कार्यालयाने दलालामार्फत 7 लाखांची मागणी केली आणि तिथंच हे दलाल फसले। या सगळ्या प्रकाराची राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी तक्रार केली आणि या रॅकेटचा पर्दाफाश झाला। 1 साल से चकरा मार रहा हूँ। हाई कोर्ट ने 6 महीने का टाइम देने के बाद भी उन्होंने 1 साल होगा मेरा निर्णय नहीं लिया। तकरार धारक झूठे जो दलाल है, वो दलाल के जो नातेवाईक हैं उन्होंने मेरी तकरार की है वहाँ पर। वो डिमांड नहीं देने के बाद में वो तकरार धारक को सपोर्ट करते और झूठे कागजों को सही समझते। अनेक बोगस सर्टिफिकेट तहसील कार्यालयामध्ये इश्यू झालेले नाही, पण तहसील कार्यालयामध्ये हे दलालामार्फत परस्पर असे प्रमाणपत्र इश्यू करून ते जात पडताळणीमुळे देऊन ते ज्याच्या खरं सर्टिफिकेट इश्यू करायला त्याला अडथळा निर्माण करण्याचं काम हे जात पडताळणी कार्यामध्ये हे होत होतं। नगरसेवक अली पाशा यांना त्रास झाल्यानंतर या प्रकरणात हालचाली झाल्या आणि हे दलाल गजाआड झाले। मात्र आतापर्यंत या ठगांनी गंडवलेल्या आणि जात प्रमाणपत्रासाठी शासकीय कार्यालयांचे खेटे मारणाऱ्या सर्वसामान्य जनतेकडे कोण लक्ष देणार हाही प्रश्नच आहे। पंकज क्षीरसागर, न्यूज 18 लोकमत, परभणी। या दलालांवर आता कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा जोर धरायला लागली। बघूया पुढची बातमी। दिवाळीनंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे, कारण येत्या 11 नोव्हेंबरला स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस पट्ट्यात चक्काजाम आंदोलन करणार आहे। या हंगामासाठी ऊसाला प्रति टन FRP अधिक 200 रुपये देण्यात यावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे। ऊस दराबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पाठिंबा दिलाय। मात्र याविषयी महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांसोबत चर्चा करणार नसल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलंय। त्या चंद्रकांत पाटलांनी गेल्या वर्षी जी मध्यस्थी केली त्यानंतर ते परत 2 वेळा बैठका घेऊन त्याचा आढावा घेणार होते, पुढे शेतकऱ्याला पैसे मिळवून देणार होते। त्याचं काय झालं? म्हणजे फक्त श्रेय घेण्यासाठी मी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला हे दाखवण्यासाठी यांना शेतकऱ्यांचे प्रश्न पाहिजेत, प्रत्यक्षात जबाबदारी न वागायची। म्हणून यावर्षी चंद्रकांत पाटलांच्यावर चर्चा करायचीच नाही असं आम्ही ठरवलेलं आहे। आज तुम्ही फटाके फोडण्याच्या बेतात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची आहे। फटाके फोडण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेल्या निर्बंधांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल झालाय। सर्वोच्च न्यायालयानं दिवाळीत रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत फटाके फोडण्याची परवानगी दिली आहे। मात्र पहाटेच्या सुमारास फटाके फोडणाऱ्या 2 अज्ञातांविरोधात मुंबईच्या ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। अभ्यंग स्नानाच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे कानाडोळा करत फटाके फोडणाऱ्या त्या 2 महाभागांचा पोलीस शोध घेणार आहेत। फटाक्यांसंदर्भातल्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 8 दिवसांचा कारावास होऊ शकतो आणि 1250 रुपयांचा दंडही ठोठावला जाऊ शकतो। तेव्हा दिवाळीची सुट्टी तुरुंगात घालवायची नसेल तर रात्री 8 ते 10 या 2 तासातच फटाके फोडा आणि इतर नियमही कटाक्षानं पाळा। दिवाळीतला सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन। यंदा संध्याकाळी 6:01 ते 8:33 लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे। धन, वैभव आणि ऐश्वर्याची देवता म्हणून दिवाळीत शुभ मुहूर्तावर घरोघरी लक्ष्मीची पूजा केली जाते। लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं सगळीकडे मंगलमय वातावरण आहे। लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर अनेक व्यापाऱ्यांनी त्यांच्या चोपडीचं पूजन केलंय। तर शेअर बाजारात सालाबादप्रमाणे मुहूर्त ट्रेडिंग करण्यात आलं। अभिनेत्री नीतू चंद्राच्या हस्ते मुहूर्त ट्रेडिंगची घंटा वाजवण्यात आली। गेल्या काही महिन्यांमध्ये शेअर बाजारात मोठे चढ उतार पाहायला मिळाले आणि त्यामुळे गुंतवणूकदारांनी बाजारातल्या भरभराटीसाठी लक्ष्मी देवीकडे नक्कीच प्रार्थना केली असणार। जाणार आहोत अमृतसरमध्ये, कारण दिवाळीमध्ये सुवर्ण मंदिर जे आहे ते आकर्षक अशा विद्युत रोषणाईनं सजवण्यात आलेलं आहे। ही दृश्य तुम्ही बघताय अमृतसरमधली ही थेट दृश्य आहेत। डोळ्यांचं पारणं फेडणारी ही दृश्य आहेत सुवर्ण मंदिराची दिवाळी निमित्त
अधीक्षक छत्रपती चिडे यांना नागपूर पोलीस मुख्यालयामध्ये अंतिम मानवंदना देण्यात आली। त्यानंतर चिडे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। चंद्रपूरमधील नागबीडमध्ये काल दारू तस्करांचा पाठलाग करत असताना तस्करांनी छत्रपती चिडे यांच्या अंगावर स्कॉर्पिओ गाडी घालून त्यांना चिरडलं। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। दरम्यान चिडे यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा करण्यात येईल, तसंच चिडे यांना शहीदाचा दर्जा देण्यात येणार असल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सांगितलं। यामध्ये कोणीही अपराधी वृत्तीचे लोक वाचू शकणार नाही अशी कारवाई करण्यात येणार आहे। यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षकपासून सर्वजण या कामाला लागलेले आहेत। कारवाई होईल। TM साहेबांशी मी स्वतः आता फोनवर कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी शहीद दर्जा द्यायचा निर्णय घेतलेला आहे। पुढची बातमी एका भीषण अपघाताची। सातारा जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झालाय। वाई सुरू रस्त्यावर 2 दुचाकींची समोरासमोर धडक झाली। या अपघातात 3 ठार तर 3 जण गंभीर जखमी झालेत। दोन्ही दुचाकींची धडक इतकी भीषण होती की ट्रिपल सीट असलेले 6 जण रस्त्यावर आदळल्यानं गंभीर जखमी झाले। जखमींवर वाई इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत।